तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, इथे बॅकग्राऊंड, व्हॅल्यूम, स्पीड, ॲनिमेशन अशा प्रकारच्या बटन्स आपण काल बघितल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इथे कटआउट, मास्क, ऑपॅसिटी, रिप्लेस, डुप्लिकेट, रोटेट, फ्रीज, रिव्हर्स, इझी अशा बटन्स बघणार आहोत. नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व बटन्स बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता इथे आपण जे हे आहे ॲप ओपन करून घेतलेला आहे आणि एक छोटासा इथे व्हिडिओ पण ॲड करून घेतलेला आहे अगोदरच. तर आता इथे बघू शकता तुम्हाला एक रेड कलरचं प्लसचं चिन्ह बटन दिसत असेल. या बटन्सवर टच करायचं, व्हिडिओ फोटोमध्ये यायचं आहे. तर आपल्याला इथे कटआउट बघायचं आहे, तर ग्रीन स्क्रीनचा जो आहे फोटो तो घ्यायचा आहे. मी असा फोटो ॲड करून घेते. आता हा सबस्क्राईब म्हणून फोटो आहे आणि छोटासा एक कार्टून आहे आणि तो त्या बटन्सकडे हात दाखवत आहे. तर अशा पद्धतीचा हा फोटो आहे. आपल्याला याची ग्रीन स्क्रीन जी आहे कट कशी करायची बघा. आता इथे कटआउटवर यायचं आहे, अगोदर फोटो ॲड करायचा, मग कटआउटवर यायचं आहे आणि इथे बघा दोन नावं दिलेली आहे, एक कटआउट आणि क्रोमावर टच करायचा आहे आणि हा जो सर्कलवरती आलेला आहे हा सर्कल ग्रीन स्क्रीनवर न्यायचा आहे. बघू शकता मी ते ग्रीन स्क्रीनवर नेलेला आहे आणि आता स्ट्रेंथ आहे हे वाढवायची आहे अशी बघा 100पर्यंत केलेला आहे मी. आणि शॅडो जर पाहिजे असेल तर शॅडो पण वाढवायचा आहे, तो पण 100पर्यंत करायचा आहे. अशा पद्धतीने मी केलेलं आहे आणि माझी जे ग्रीन स्क्रीन आहे ते कट झालेली आहे. बघू शकता बरोबरच्या चिन्हाने पुन्हा वापस यायचं आहे. आता इथे बघा बॅकग्राऊंडमध्ये जाऊया आणि याला बॅकग्राऊंड देऊया ब्लॅक कलरचं. ऑलरेडी ब्लॅक कलरचं आहे तर इथे रेड कलरचं देऊया, किंवा इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचं पण बॅकग्राऊंड देऊ शकतो, अशा पद्धतीचं देऊया. आता इथे बघा हा जो छोटासा कार्टून आहे हा पण छान प्रकारे रोटेट पण करू शकतो, कसं पण करू शकतो. आपल्याला हलवायचं असेल तर हलवू पण शकतो. तर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता इथे बघा मास्क म्हणजे काय आहे, तर एखादा फोटो घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्याला मास्क लावायचा आहे. तर बघा आता मी इथे फोटो घेते हा गणपती बाप्पाचा आणि मला याला मास्क लावायचा आहे. आता हा फोटो आलेला आहे आणि इथे बघा मास्कवर टच करते आणि इथे बघा अशा पद्धतीने इथे असं मास्क दाखवलेलं असते. आता हा फोटो मी मध्ये पण सेट करू शकतो आणि कुठेही कोणत्याही प्रकारचं आपण इथे मास्क घेऊ शकतो, तुम्हाला इथे दिसत असेल. आता इथे बघा हा मास्क घेतलेला आहे मी 3 नंबरचा आणि मी हा असा पण वाढवू शकते, असा पण वाढवू शकते किंवा असा पण वाढवू शकते. तर मला हे नको आहे म्हणून मी हे सर्व डिलीट करते आणि हा खालचा देते. आता याने काय होणार आहे, असं यांना बॉर्डर येणार आहे, या फोटोला दोनच साईडने बॉर्डर येणार आहे. अशा पद्धतीने मला हे नको आहे म्हणून इथे मी कॅन्सल करते. आता इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचं मास्क दिलेलं आहे, सर्कल, हार्ट शेपमध्ये, आता ट्रायंगल असं वेगवेगळं दिलेलं आहे. कोणतंही आपण वापरू शकतो. तुम्हाला जर त्या बॉर्डरला कलर वगैरे पाहिजे असेल तर आता इथे बघा मी बॉर्डर दिलेली आहे, याला कलर येतं. बघू शकता तुम्ही आपल्या फोटोला पण थोडाफार कलर दिसतो अशा पद्धतीने. तर मी पुन्हा इथून बॅक येते, मला नको आहे. तर आता इथे अशा पद्धतीने आणि इथे ग्रेडियंटमध्ये पण आपण कलर देऊ शकतो. आता जो कलर त्या बॅकग्राऊंडला दिलेला आहे तो कलर आपण इथे त्या बॉर्डरला पण देऊ शकतो. मला नको आहे म्हणून मी इथून बॅक येते. अशा पद्धतीने आपण बघलं. आता बघा इथे रिप्लेस म्हणजे काय आहे. आता इथे माझा एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओच्या मध्ये मला पुन्हा एक दुसरा व्हिडिओ किंवा फोटो पाहिजे असेल तर इथे मी रिप्लेसमध्ये जाणार आहे. पुन्हा मी इथे एक छोटासा फोटो जो आहे माझा ॲड करून घेणार आहे. अशा पद्धतीने माझा जो फोटो आहे मध्येच लागणार आहे, किंवा मी जो फोटो घेतला तो डिलीट होणार आहे आणि दुसरा फोटो येणार आहे, असं पण होतं. आता इथे बघा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओच्या मध्ये आपण इथे मी स्प्लिटच्या ऑप्शनने कट करते हा व्हिडिओ आणि तुम्हाला इथे मी हे जो फोटो आहे रिप्लेस म्हणून तो कसं घ्यायचं मी दाखवते. आता इथे आपण हा कट मारलेला आहे, बघू शकता स्प्लिटच्या ऑप्शनने. पुन्हा आता मी इथे रिप्लेसमध्ये येते आणि एखादा फोटो जो आहे तो मी असा ॲड करते. बघू शकता अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो माझा डिलीट होणार आहे आणि इथे फोटो ॲड होणार आहे. अशा पद्धतीचं हे रिप्लेसचं बटन होतं. तर आपल्याला नको होतं म्हणून आपण ते कट केलेलं आहे. आता इथे बघा आपल्याला एक डुप्लिकेटचं ऑप्शन दिलेलं आहे. मला जर हा फोटो सेम इकडे हवा असेल तर मी इथे डुप्लिकेटच्या ऑप्शनने त्याच्याच बाजूने हा फोटो लागणार आहे. आता रोटेट म्हणजे काय आहे, तुम्ही हा फोटो फ्लिप हॉरिझॉन्टल पण करू शकता आणि रोटेट म्हणजे असं आपल्या बोटाने दोन बोटांनी ना झूम करता फिरवता. तर इथे बटन दिलेलं आहे, पर्सनली ते वापरू शकतो आपण. अशा पद्धतीने हे बटन्स दिलेलं आहे, त्याचा यूज करू शकतो. आता रिफ्रेश म्हणजे काय आहे, तुमचा जो फोटो आहे तो पुन्हा कट होऊन दुसऱ्या साईडने येतो. आता इथे व्हिडिओचं बघा, आता तुम्हाला कोणता भाग कट करायचा आहे तर इथे तो कट करून देतो तुम्हाला स्प्लिटच्या बटननी न कट करता याने कट करायचा आहे. कट करतो तो, किंवा त्याचमधला भाग बाजूनं काढून देतो तुम्हाला. अशा पद्धतीने हे ऑप्शन आहे. बघू शकता तुम्ही इथे आपला हा व्हिडिओ आहे. आता आपण हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण व्हिडिओ बघूया. अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ आहे, बघू शकता तुम्ही. आता मी इथे हे जे आहे इथे कट करते. बघू शकता तुम्ही इथे मुलं आहे. आता हा जो भाग आहे आपण हा
रिफ्रेश करूया. अशा पद्धतीने आपला हा जो मुलांचा भाग आहे बघा, अगोदरही दिसेल आणि नंतरही दिसेल. बघा हा इथे तुम्हाला पुन्हा हा भाग जो आहे दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे दाखवलं जाईल. याला फ्रीजचं बटन म्हणतात. आता रिवाईज म्हणजे काय आहे, तुमचा जो व्हिडिओ आहे तो रिवाईज होणार आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला जर रिवाईज करायचं, आता हे टच होत नाही आहे तर बघूया. तर आता की फ्रेम म्हणून आहे, की फ्रेम म्हणून हे यूज करायचं आहे आपल्याला. तर कशा पद्धतीने यूज करायचं आहे इथे बघा. आता मी इथे जे बॅकग्राऊंड आहे ब्लँक पेज घेते मी अशा पद्धतीने, आणि याला जे बॅकग्राऊंड आहे ते मी ब्लॅक कलरचं देते. बघू शकता इथे मी ब्लॅक कलर देते, आणि हा जो फोटो आहे तो कसा इकडे तिकडे होतो आपण हे बघूया आता इथे. तर पुन्हा मी इथे व्हिडिओमध्ये न येता PIP मध्ये येते, आणि मी एक फोटो घेते गणपती बाप्पाचा, आणि इथे बघा मी याचं बॅकग्राऊंड डिलीट केलेलं आहे. आता हा गणपती बाप्पा जो आहे असा इकडे तिकडे जाणार आहे. आता मी हा बोटाने करत आहे, तर आता हा आपण ते की फ्रेम लावल्यानंतर इकडे तिकडे हलणार आहे. आता माझा जो फोटो आहे तो मी इथून चालू करणार आहे. बघू शकता इथे मी पूर्ण इथे लावलेला आहे, आणि हा फोटो इथपर्यंत मी लावणार आहे, म्हणजे हाई जे आहे खालची लेंथ कमी करणार आहे. अशा पद्धतीने मी हा फोटो लावलेला आहे 9.0 पर्यंत. तर आता इथे बघू शकता मी पुन्हा बघा, तुम्हाला डिलीट आणि स्प्लिटच्या वरती एक छोटंसं त्रिकोण दिसेल, आणि तुम्हाला तिथे प्लसचं चिन्ह दिसत असेल. आणि हा जो फोटो आहे मी अगोदर हा मध्ये घेते, म्हणजे मला व्यवस्थित समजणार आहे. तर इथे बघा प्लसच्या चिन्हावर मी असा टच करणार आहे. तर इथे मी प्लसचं चिन्ह टच केलं, आणि इथे तुम्हाला बघा इथे प्लसचं चिन्ह दिसत आहे वरती. बघा तुम्ही गणपतीच्या फोटोला तुम्हाला दिसत असेल. आता हा फोटो असा समोर न्यायचा आहे, आणि इथे पुन्हा आपल्याला एक प्लसचं चिन्ह द्यायचं आहे. असं पुन्हा इथे बघा त्रिकोण आलेला आहे, आणि आपला वरचा जो फोटो आहे डाव्या साईडने आणि उजव्या साईडने असं फिरून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी असं फिरवलेलं आहे. आता हा जर फोटो बघा, खालचा फोटो मी स्क्रॉल करते, हा जेव्हा मी फोटो स्क्रॉल करेल तेव्हा तो मागचा फोटो जो वरचा फोटो आहे तो डाव्या साईडनं येणार आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने की फ्रेम लावायची आहे. बघा आता मी पुन्हा चालू करते, तर अशा पद्धतीने तो समोर जात आहे आणि मागे पण येणार आहे. मागे नाही येणार आहे, आपण मागे घेतलेलंच नाही आहे त्याला. पुन्हा मी असं इकडे करणार आहे तर इकडे येणार आहे. आता पुन्हा मी हे समजून सांगते. तर आता इथे बघा, आपण जो आता फोटो घेतला, आता पुन्हा आपण एक दुसरा फोटो घेऊया. तर आता मी इथे हा फोटो घेते, आणि याचं कटआउट जे आहे ते हे कटआउट करते. आता पुन्हा मी या कटआउटवर जाते, आणि हा जो फोटो दिसत आहे तुम्हाला इथे क्रोमामध्ये आल्यानंतर याचं जे कटआउट आहे ग्रीन स्क्रीनवर जाऊन हे पूर्ण कट करते. आता हे जे सबस्क्रायबरचं बटन आहे मला इकडे आणि इकडे फिरवायचं आहे, तर मी हा एकदम इकडे ठेवते. बघू शकता तुम्ही इथे ठेवलेला आहे, आणि थोडं मोठं करते अशा पद्धतीने. आणि हा गणपतीचा फोटो जो आहे तो आपण हा डिलीट करूया, म्हणजे आपल्याला थोडं कन्फ्यूज होणार नाही. तर अशा पद्धतीने, आणि हे जे आहे आपण संपूर्ण व्हिडिओला घेऊ शकतो, आपल्या चॉईसनुसार आहे. तर मी हा जो फोटो आहे हा इथे ब्लॅक स्क्रीनवरच घेणार आहे फक्त. अशा पद्धतीने मी हा वाढवलेला आहे. आता इथे बघा पुन्हा या प्लसच्या चिन्हावर टच करायचं आहे. बघा तुम्हाला इथे दिसत असेल क्रॉपच्या बटन्सवरती प्लसचं चिन्ह, इथे प्लसचं चिन्ह लावायचं खाली, आणि पुन्हा इथे स्क्रॉल करायचं आणि लास्टमध्ये प्लसचं चिन्ह लावून घ्यायचं, म्हणजे की फ्रेम लावायची आहे. आता हा जो कार्टून आहे हा आपल्याला हलवायचा आहे, असा पूर्ण इकडे न्यायचा आहे अशा पद्धतीने. तर इथे मी स्टॉप केलेला आहे, म्हणजे थांबवलेला आहे. आता इथे बघा मी खाली स्क्रॉल करेल तर तो जो फोटो आहे सबस्क्रायबरचा कार्टूनचा तो आता मागे येणार आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने की फ्रेम लावायची आहे. तर मी अशी आशा करते की तुम्हाला ही की फ्रेम जी आहे ते समजली असेल. अशा पद्धतीने जेव्हा आपण इकडे खाली स्क्रॉल करतो, म्हणजे मागच्या साईडने नेतो, तेव्हा आपल्याला तो जो फोटो आहे तो म्हणजे असा हलताना दिसतो. अशा पद्धतीने आपण लावू शकतो. अजून मी एक तुम्हाला डेमो दाखवते, स्क्रीन कशी काढायची म्हणून, ग्रीन स्क्रीन कशी काढायची पुन्हा मी दाखवते. आता एक व्हिडिओ घेऊया आपण, म्हणजे यूट्यूबची बटनचा जो व्हिडिओ असतो त्याचीच ग्रीन स्क्रीन कशी काढायची. पुन्हा व्हिडिओ फोटोमध्ये आले आणि व्हिडिओमध्ये आले. आता इथे बघा मी हा जो व्हिडिओ आहे हा घेतलेला आहे. आता इथे आपला जो व्हिडिओ आहे हा असा आहे, आणि याचा आवाज जो आहे मी अगोदर पूर्णपणे बंद करते आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आता इथे बघून घ्या, अशा पद्धतीचा आपला हा व्हिडिओ आहे. आता याची जी ग्रीन स्क्रीन आहे ते आपल्याला व्हिडिओची ग्रीन स्क्रीन काढायची. अगोदर आपण फोटोची बघितली. आता इथे बघा या व्हिडिओवर टच करायचं, आणि इथे बघा ग्रीन स्क्रीन म्हणून आहे, इथे टच करायचं आणि क्रोमामध्ये जायचं आहे. क्रोमामध्ये आल्यानंतर हा जो सर्कल आहे वरती आलेला ग्रे कलरचा, आणि इथे याला बाहेर घ्यायचं, म्हणजे ग्रीन स्क्रीनवर घ्यायचं आहे. आणि बघा का खालचं जे स्ट्रेंथ दिलेलं आहे हे पूर्ण वाढवून घ्यायचं 100पर्यंत. वाढवायचं असेल तर पूर्ण ग्रीन स्क्रीन निघून जाते. अशा पद्धतीने शॅडो द्यायचं असेल तर देऊ शकता, आणि बरोबरच्या चिन्हाने पुन्हा परत यायचं आहे अशा पद्धतीने. आणि इथे बघू शकता तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे पूर्ण ग्रीन स्क्रीन निघालेली आहे. हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बटन्सचा हा
व्हिडिओच्या समोर वापरू शकता, स्टार्टिंगला वापरू शकता. आता हे व्हिडिओचं बघितलं आपण इथे पुन्हा. आता इथे बघू शकता, तुम्हाला इथे दिसणार आहे. पुन्हा मी इथे PIP मधून एक ग्रीन स्क्रीन घेते, म्हणजे जो व्हिडिओ बनवला आपण तोच व्हिडिओ घेते, म्हणजे तुम्हाला फरक दिसणार आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने मी एका साईडने लावते. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण म्हणजे कसा बनवला आपण हे समजणार आहे. बघू इथे, सॉरी मी इथे आवाज अगोदर कमी करते त्याचा. तर अशा पद्धतीने हा जो व्हिडिओ आहे आपण बनवलेला हा दिसणार आहे. ते बघू शकता तुम्ही इथे वरती पण सेमच आहे आणि खाली पण सेमच आहे. इथे ग्रीन स्क्रीन काढलेली आहे आणि वरती जे ग्रीन स्क्रीन आहे त्याला ऑलरेडी लावले म्हणजे आहे त्याला. अशा पद्धतीने आपण हे ग्रीन स्क्रीनचं बघितलेलं आहे. आता इथे कट म्हणजे जे आहे की फ्रेमचं तुम्हाला समजलं असेल मी अशी आशा करते, पण तरीही पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते. आता इथे बघा ब्लॅक कलरचं जे तुम्हाला दिसत आहे ते घेतलेलं आहे आपण. आता पुन्हा इथे फोटोमध्ये जायचं आहे आणि मी इथे एक गणपती बाप्पाचा फोटो घेते, बॅकग्राऊंड डिलीट केलेला आहे मी त्याचं, आणि हा छोटा करते 2 बोटांनी आणि इकडल्या साईडनं ठेवते. बघू शकता आता इथे मी हा असा खालीवर नेऊया आपण आता आडवा नेला होता, तर आता इथे खालीवर नेऊया. तर अशा पद्धतीने माझा जो फोटो आहे मी अगोदर असा खाली घेते आणि इथे बघू शकता तुम्हाला की फ्रेमसाठी पहिले इथे टच करावं लागेल या त्रिकोणवर. तुम्हाला बघा इथे जेव्हा आपण व्हिडिओ चालू करतो ना त्याच्या उजव्या साईडला बटन आहे, त्रिकोण आहे आणि त्याला प्लसचं चिन्ह आहे, यावर टच करायचं. खाली बघा एक त्रिकोण लागलेला आहे. पुन्हा आपल्याला स्क्रॉल करायचं आहे आणि पुन्हा इथे आपल्याला लास्टमध्ये थोडंसं लास्टमध्ये प्लसचं चिन्ह लावायचं आहे आणि इथे मायनस येतं. त्या प्लसच्या जागी लावल्यानंतर प्लस लावल्यानंतर इथे मायनस येतं. अशा पद्धतीने लावायचं आहे आणि आपला जो फोटो आहे वरच्या स्क्रीनवरचा तो वरती न्यायचा आहे असा पुन्हा आणि पूर्ण असं वरती घेऊन जायचं आहे. बघू शकता इथे आता मी पुन्हा खाली स्क्रॉल करेल तर फोटो पूर्ण खाली येणार आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथे की फ्रेम जी आहे ती लागलेली आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने की फ्रेम जी आहे लागलेली आहे. अजून मी एक तुम्हाला उदाहरण देते की फ्रेमचं. आता हा जो व्हिडिओ आहे जो फोटो घेतला होता, आता मी पुन्हा हा डिलीट करते आणि एक डेमो म्हणून दाखवते. आता एक सपोज आपला इथे व्हिडिओ आहे. आता मी एक नॉर्मलमध्ये तुम्हाला दाखवते याला कसं लावायचं, टेक्स्टला कसं की फ्रेम लावायचं. तर इथे मी पुन्हा ब्लँक स्क्रीन आहे ते घेते, असं घेते आणि इथे बघा मी आता एक कल्याणी ग्राफिक्स म्हणून नाव लिहिते. आता माझं नाव असेल किंवा लोगो असेल काहीही असेल माझं टेक्स्ट वगैरे, तर मी इथे असं नाव लिहून घेते आणि मला याला पूर्ण व्हिडिओमध्ये असं इकडे तिकडे हललं पाहिजे. आता जसं आपण हा फोटो हलवला होता छोट्या कार्टूनचा तशा पद्धतीने. आता इथे बघा माझं जे नाव आहे ते मी अशा पद्धतीने इथे लिहिलेलं आहे आणि त्याला इथे असं लावून दिलेलं आहे आणि हे इथे लेंथ वाढवून घेते मी अगोदर याची अशा पद्धतीने आणि इथे बघा की फ्रेमवर टच करते, म्हणजे त्रिकोणावर टच करते. या त्रिकोणावर अगोदर टच करायचं आहे इथे आणि हे स्क्रॉल करत जायचं आहे पूर्ण आणि इथे लास्टमध्ये थोडंसं लास्टमध्ये थांबायचं आहे आणि इथे पुन्हा प्लसचं चिन्ह लावायचं आहे, म्हणजे की फ्रेम लावायची आहे. आणि हे जे लिहिलेलं आहे वरती हे इकडच्या साईडने हळूहळू असं इकडे पूर्ण आणायचं आहे आणि असं पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण असं बाहेर न्यायचं आहे. मी असं पूर्ण बाहेर घेऊन जाते. बघू शकता इथे आता मी जेव्हा खाली स्क्रॉल करेल तर तेव्हा ते नाव गेलेलं आहे समोर ते परत येणार आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने माझं जे नाव आहे परत येते, म्हणजे याचा अर्थ आहे ती की फ्रेम जी आहे ती लागलेली आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने माझं जे नाव आहे माझ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये ते चालणार आहे. आता याऐवजी मी ब्रॉड घेतलेलं आहे किंवा मी पूर्ण बारीक पण नाव घेऊ शकते माझ्या चॉईसनुसार. अशा पद्धतीने माझं जे नाव आहे ते पूर्ण व्हिडिओला दिसणार आहे. तर मी अशी आशा करते की तुम्हाला या सर्व बटन्स ज्या आहेत त्या समजल्या असेल अशी मी आशा करते. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर असेच आपले जे व्हिडिओचे बटन इनशॉट ॲपच्या बटन्स आहे संपूर्ण बटन्स आपण बघितलेले आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग व्हिडिओ कसा एडिट करायचा हे बघणार आहोत. संपूर्ण बटन्स आपण ज्या शिकलेला आहोत त्याच्या शिकण्याच्या आधारावर पूर्ण लॉंग व्हिडिओ कसा एडिट करायचा हे बघूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर सर्वांच्या मनापासून धन्यवाद.